आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने या गंगाखेड नगरीमध्ये भरलेल्या या सभेला उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीमधील माझे सर्व मंचावर उपस्थित सहकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि समोर बसलेल्या नागरिक बंधू भगिनी, गंगाखेड ही जनाई संत जनाईंची कर्मभूमी आहे. ज्या वारकरी संप्रदायाने या ठिकाणची उच्च नीचतेची, स्त्री पुरुष भेदाची आणि जाती भेदाची व्यवस्था नाकारली, कारण या ठिकाणी सर्व समाजाला ईश्वर भक्तीची देखील स्वातंत्र्य नव्हतं, ही समता नव्हती. परंतु ईश्वर भक्तीच्या, विठ्ठल भक्तीच्या क्षेत्रामध्ये इथल्या वारकरी संप्रदायाने समता आणली आणि जनाई सारख्या वंचित समूहामधील एका स्त्रीला संत म्हणून मान्यता मिळाली. हाच समतेचा जो विचार आहे, हा विचार आरक्षणाच्या विचारामागे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या पाठीमागचं मूल्य समतेचं, बंधुभावाचं, भगिनीभावाचं मूल्य. आणि आज आपल्याला ही यात्रा घेऊन काय निघावं लागलेलं आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की जो आज या ठिकाणी गरीब मराठा आरक्षण मागत आहे त्याला समतेच्या भूमिकेमधून, बंधुभावाच्या भूमिकेमधून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. परंतु जी भूमिका आपण मांडलेली आहे की या ठिकाणच्या गरीब मराठ्याला जर का आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला ओबीसीच्या कोट्यातून देता येणार नाही, त्याला स्वतंत्र कोटा त्या ठिकाणी निर्माण करावा लागेल आणि त्यासाठी कायदेशीर तरतूद करावी लागेल. परंतु आपण बघतोय की या ठिकाणी हट्टीपणा चाललेला आहे. आरक्षणाचं जे धोरण आहे त्याच्या मागचा जो विचार आहे तो समजून न घेता उपटसुंभासारख्या मागण्या केल्या जात आहेत आणि त्यामुळे या ठिकाणचा जो ओबीसी आहे तो गावागावामध्ये असुरक्षित आणि भयभीत आहे. मराठा, गरीब मराठा बांधवांना आणि जरांगे पाटलांना देखील माझी विनंती आहे की आपल्याला जर का या आरक्षणाच्या यात्रेमध्ये हे आरक्षण हवं असेल तर आपल्याला समता आणि बंधुभाव देखील समजून घ्यावा लागेल. हा समता आणि बंधुभाव या ठिकाणच्या जाती व्यवस्थेने, उच्च नीचतेच्या व्यवस्थेने ठेवला नाही आणि म्हणून एक विषमता संपूर्ण देशामध्ये जी निर्माण झाली त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी वारकरी संप्रदायाने समाजाला एक संदेश दिला समतेचा, बंधुभावाचा. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने देखील समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणचा जो आपला ओबीसी बांधव आहे त्याला धाक तपस्या दाखवण्याचं, त्याला वारंवार संधी नाकारण्याचं, त्याला सत्तेमध्ये सामावून घेण्याचं जे 75 वर्षामध्ये, गेल्या 75 वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते या ठिकाणच्या उच्चभ्रू, बाळासाहेब त्यांना निजामी मराठे म्हणतात, या समुदायाने केलं नाही. आणि आपण बघतो की त्यांना मत देणारा हा या ठिकाणचा गरीब मराठा समाज जो आहे तो देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकू लागला. आज त्यांचे प्रश्न आपण समजून घेत आहोत, पण गावागावामध्ये
आपण दादागिरी संपवली पाहिजे असं आवाहन मी मराठा बांधवांना करत आहे. दादागिरी सोडून दिली पाहिजे आणि या ठिकाणी बंधुभावाचं आणि ममतेचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. ही जी आरक्षण यात्रा या ठिकाणी निघालेली आहे हा संदेश घेऊनच या ठिकाणी निघालेली आहे. दादागिरी एका बाजूला संपवा असं त्यांना संदेश देत असताना दुसऱ्या बाजूला जर का कोणी अशा प्रकारची दादागिरी करणार असेल तर ज्या समाजाला दबावात आणलं जात आहे त्या ओबीसींच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणाने उभे आहेत. कायद्याला या ठिकाणी धुडकावून लावून जर का कोणी आरक्षणाच्या कायद्याबरोबर मस्ती करणार असेल तर त्यांना देखील धडा शिकवायला या महाराष्ट्राची जनता, या ठिकाणचा ओबीसी आणि या ठिकाणची संपूर्ण वंचित बहुजन आघाडी सज्ज आहे. एवढा इशारा मी या ठिकाणी देते आणि मी आपली रजा घेते.